बघा मंडळी, काय मस्त असा आपला मँगो केक तयार झालेला आहे। अप्रतिम असा दिसतो आणि खायलाही खूप असा टेस्टी झालेला आहे। हा एकदम असा सॉफ्ट बनला जातो आणि झटपट तयार होतो। मुलांचा तर हा भरपूर असा फेवरेट आहे, तर नक्की अशा पद्धतीचा केक आहे तो बनवून बघा। आता सध्या आंब्याचं सीझन चालू आहे, तर हा केक नक्की एकदा बनवून बघा। बघा काय मस्त असा सॉफ्ट केक आपला तयार झालेला आहे आणि जास्त वेळही लागत नाही याच्यासाठी। या केकसाठी फक्त 1 वाटी रवा आणि 1 आंबा लागतो, बस यामध्ये हा केक तयार होतो। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहे मुलांचा असा फेवरेट मँगो केक। आता उन्हाळी सुट्टीही चालू झालेल्या आहेत आणि आंब्याचं सीझनही चालू झाले, तर नक्की मँगोचं सीझन संपण्याआधी एकदा तरी अशा पद्धतीचा मँगो केक बनवून बघा, खायला खूप असा टेस्टी लागतो। चला तर आपण रेसिपी पाहूया। इथं मी आता 1 आंबा घेतलेला आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि त्याच्यावरचं जे हे ते आता आपण असं काढून टाकूया आणि आंब्याचा पल्प आहे तो काढून घेऊया। तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता किंवा चम्मचच्या साहाय्याने काढू शकता, कसं काढता येईल ते मी पुढे तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने सुरीच्या साहाय्याने सगळा पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे। यासाठी तुम्ही कोणताही आंबा वापरला तरी चालू शकतं, फक्त आंबा घेताना थोडासा पिकलेला घ्यायचा आणि जास्त गोड असेल तो आंबा वापरायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर जास्त येतो। जर आंबट असेल तर आपल्याला साखर जास्त घालावी लागते आणि मग केकची जी टेस्ट आहे ती थोडीशी वेगळी लागते। तर शक्यतो जेवढं होईल तेवढं पिकलेला आंबा घ्यायचा आहे आणि चवीला जो असा गोड असेल तो आंबा घ्यायचा। तर बघू शकता अशा पद्धतीने चम्मचच्या साहाय्याने तुम्ही काढू शकता, झटपट निघतं आणि झटकन जी साल आहे ती बाजूला आपल्याला करता येते एकदम क्लीनमध्ये। तर अशा पद्धतीने मी बाकीचं पण आंब्याचं जे कोयला राहिलेलं आहे वगैरे ते सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने काढून घेते। तर इथं मी कमीत कमी 1 वाटी भरून आंब्याचा पल्प घेतलेला आहे, म्हणजे एका आंब्याचा जेवढा निघेल तेवढा घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण इथं आता 1 वाटी रवा घेतलेला आहे, पण बघू शकता रवा तसाच घेतला तर त्याच्यामध्ये किडा वगैरे असतो, तर शक्यतो रवा आहे तो चाळणीने चाळून त्यानंतर घ्यायचा आहे। इथं 1 वाटी भरून मी जाड असा रवा घेतलेला आहे, तर बघू शकता जाडसर असा रवा आहे। तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्या भांड्यामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। आता हे एकदम बारीक पीठ करायचं नाही आहे, पण जेमतेम थोडंसं असा रवाळ राहील अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे। जास्त जाड पण नाही ठेवायचं आणि एकदम बारीक पीठ पण नाही करायचं, मीडियम आकारामध्ये म्हणजे मीडियम साईज येईल अशा पद्धतीने भरभरा असा बारीक करून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथं तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर बारीक करायची जास्त गरज लागणार नाही, तो तसाही तुम्ही घेतला तरी चालू शकतं। इथं बघू शकता मी अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे। आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया। सगळा रवा बारीक केलेला आहे तो मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, तो बाजूला ठेवूया आणि त्याच्यामध्ये जो आपण पल्प घेतलेला आहे मँगोचा तो घालून घेऊया। त्या मिक्सरमध्ये तो पल्प घालून घेतल्यानंतर सगळा पल्प घालून घेतला आहे, त्याच्याच बरोबर आता इथं मी अर्धी वाटी आहे ती साखर घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये घालून घेतलेली। आंबा किती गोड आहे त्याच्यानुसार तुम्ही साखर आहे ती कमी जास्त करू शकता। त्यानंतर याच्यामध्ये 1/3 कप आहे ते तेल घालून घेतलेलं आहे। हे कोणत्याही फ्लेवरचं तेल वापरायचं नाही, नॉर्मल आपलं जेवणातील तेल आहे ते मी याच्यामध्ये वापरलेलं आहे। तर बघू शकता याचं आता मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे मिश्रण आणि ते आपण या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे किंवा दूध वगैरे घालायचं नाही आहे सुरुवातीला, असाच पल्प आहे तो बारीक करून घ्यायचा आहे। आता हा सगळा पल्प आहे तो जो मिक्सरच्या भांड्यामध्ये लागलेला तो सगळा काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही जो आंबा घेल ना तर तो आंबा जेवढा असा सुवासिक असेल, म्हणजे त्याचा सुगंध सुटलेला असेल, पिकलेला असेल, तेवढा तुमचा जो केक बनेल त्याला एक छानपैकी असा फ्लेवर येईल। त्यामुळे फ्लेवरवाला आंबा याच्यामध्ये यूज करा। आता इथं मी हे नॉर्मल असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेवढं पल्पमध्ये मिक्स होईल तेवढं पीठ आहे ते चांगलं रवा आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीचं बॅटर तयार झालेलं आहे, अजून ठीक आहे, जास्त मिक्स करायची गरज नाही, फक्त ते भिजलं जाईल एकमेकांमध्ये मिक्स होईल इथपर्यंत आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आहे ते अर्धा कप दूध घालून घेतलेले, हे दूध आहे ते नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे आणि ते मिक्स करून घ्यायचे। तुम्ही थोडं थोडं दूध घालूनही मिक्स केलं तरी चालेल किंवा मग सगळं एकत्र घालून अशा पद्धतीनं मिक्स केलं तरीही चालू शकतं। आता हे सगळं दूध घेतलेलं आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळ्या अख्ख्या ह्याच्यामध्ये रव्यामध्ये। आता बघू शकता व्यवस्थित आता मी हे मिक्स करून घेते। आता छान असं आपला बॅटर आहे ते तयार झालेलं आहे, परंतु आता काय करायचं आहे, असंच मिक्स करून घेतल्यानंतर आपण याच्यावरती आहे ते बघा अशी कन्सिस्टन्सी तयार होते। आत्ता आहे आपल्याला नंतर परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 20 मिनिटं असंच झाकून ठेवायचं आहे। 20 मिनिटानंतर आपण बघूया, तोपर्यंत आपण एका ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहे त्या भांड्याला तूप
किंवा मग तेल लावून घ्यायचं किंवा तुम्ही बटर लावलं तरी चालू शकतं। याच्यावरती तुम्हाला जर बटर पेपर नसेल तर मैदा छिडकायचा आहे आणि एक्स्ट्राचा मैदा आहे तो काढून घ्यायचा 10 असं उलटं करून, आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही केक हा बनवू शकता। किंवा मग बटर पेपर असेल तर बटर पेपर याच्यावरती घालून घ्यायचा आहे। बटर पेपर असला की अजिबात चिपकत नाही आणि तुम्ही मैदा टाकला आहे तरीही चिपकलं जाणार नाही। आता ही कढई आहे तर कढईवरती प्लीज तुम्ही कोणी कमेंट करू नका, कारण की ही कढई फक्त मी बेक करण्यासाठी वापरते। आता याच्यामध्ये आपण आहे ते मीठ घालून घ्यायचे, जे रेग्युलर मीठ आपण बारीक जेवणासाठी वापरतो तर ते मीठ घालून घेतलेलं आहे। ॲक्च्युली तुम्ही एकदा मीठ वापरलेलं तेच मीठ परतही वापरू शकता, परंतु आता ते मीठ माझं शिफ्टिंगमध्ये मी टाकून दिलं शिफ्टिंग करताना, त्यामुळे मला आता नवीन मीठ वापरावं लागलं आहे। आता इथं बघू शकता आपलं बॅटर जे मुरत ठेवलं होतं त्याला 20 मिनटं झालेली आहेत आणि चांगलं फुगून आलेले। आता याच्यामध्ये 1/4 कप मी दूध घेतलेलं आहे परत, आणि तेही नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे। आता इथं बघू शकता ते मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता अशा पद्धतीनं थोडं थोडं दूध घालत मिक्स करून घ्यायचं, कारण की एकदम जर दूध घातलं तर काही रवा असतो ना तो जास्त सोकतो, काही रवा असतो तो कमी सोकलं जातं दूध। तर बघू शकता मला वाटतं की हे 1/4 कप आपल्याला संपूर्ण दूध इथं लागलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला आपण अर्धा कप घातलं आणि त्यानंतर इथं 1/4 कप घातलेलं आहे। आता अशा पद्धतीने हे बॅटर ते मिक्स करून घ्यायचं। जेव्हा पण तुम्ही केक करत असाल किंवा फ्रूटचा कोणत्याही केक बनवत असाल तर थोडंसं बॅटर आहे ते थिक ठेवायचे, म्हणजे केक आहे तो व्यवस्थित बनला जातो। आता इथे 1 चमचा भरून मी बेकिंग पावडर टाकत आहे याच्यामध्ये, आणि 1/4 चमचा याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरते। आता हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे। याच्याबरोबर मी वेलची पावडर 1 छोटा चम्मच भरून घातलेली आहे आणि ते सगळं आपण मिक्स करून घेऊया। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घातल्यानंतर तुम्ही लवकरात लवकर आहे ते हे बॅटर आहे ते लगेच 10 मध्ये मिक्स घालायचं आहे आणि लगेच आपल्याला बेक करायला ठेवायचं आहे। जास्त वेळ याला फेटत बसायचं नाही, फक्त हे मिक्स होईल इथपर्यंत फेटून घ्यायचं आहे। आता इथे बघू शकता बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ज्या भांड्यामध्ये केक बनवणार आहे किंवा केकचं जसंही भांडं असेल तुमच्याकडं तर त्याच्यामध्ये हे ओतून घ्यायचं। इथं बघू शकता थोडंसं घट्टसर ठेवलेलं आहे। आपण नॉर्मल मैद्याचा केक बनवतो त्यावेळेस थोडंसं असं बॅटर असतं ते थोडंसं पातळ असतं आणि हे याच्यामध्ये थोडंसं घट्ट ठेवायचं आहे, म्हणजे केक आहे तो व्यवस्थित बनला जातो। आता याच्यामध्ये बॅटर आहे ते घालून घेतलेलं आहे सगळं, आणि थोडंसं आता आपण टॅप करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित। ज्या भांड्यामध्ये आपण मिक्स केले त्यातील बॅटर आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया। अशा पद्धतीने बॅटर मी घालून घेतलेलं आहे। आणि आता आपण जी कढई ठेवली होती प्री हीट करण्यासाठी तर त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे आणि ती आता चांगली गरम झालेली, एक 10 ते 12 मिनटं मी चांगली गरम करून घेतलेली आहे आणि गॅस आहे तो स्लो करून घेतलेला आहे। आता इथंही टुटी फुटी घेतलेली आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल नाही घातली तरी चालू शकतं। याच्यावरती डेकोरेशनसाठी तुम्ही ड्रायफ्रूट्सची थोडेसे बारीक असे कट करून टाकले तरी चालू शकतं, पण हे मुलांना खूप आवडतं। टुटी फुटी टाकली ना की दिसायला पण खूप छान दिसतं आणि मुलंही आवडीने खातात। तर बघू शकता छान गरम झालेलं आहे कढईमध्ये आणि म्हणजे फ्री हीट झालेलं आहे आपलं, जसं आवन फ्री हीट करतो तसं। आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 30 ते 40 मिनटं हा केक आहे तो झाकण न काढता बेक करून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता काय मस्त असा कलर दिसतोय ते, आणि आपला केक आहे तो फुलायला थोडं सुरुवात झालेली आहे। तर अशा पद्धतीनं गॅस आहे तो थोडासा मी कमी करून घेते आणि असाच आपण बेक करत घेऊया। केक कधीही बेक करत असताना आहे ना मधून मधून खोलून बघायचा नाही आहे, त्यामुळं काय होतं जी प्रोसेस त्याची असते तर ती थांबली जाते आणि केक फुगत नाही। त्यामुळे शक्यतो 30 ते 35 मिनटानंतर एकदा चेक करायचा, आणि जर आपला केक जर ओला असेल आतून तर मग परत एक 5 मिनटं परत ठेवायचा, 5 ते 7 मिनटं, मग तो बरोबर बेक होतो। आता इथं बघू शकता 30 मिनटं झालेली आहेत। आता आपण चेक करून बघूया की केक आपला तयार झालेला आहे की नाही। इथं आता माझ्याकडे टूथपिक नाही आहे तर मी सुरीच्या साह्याने बघते बघा, सुरीला थोडंसं चिपकलेलं आहे म्हणजे केक अजून थोडासा ओला आहे। तर आपण याच्यावरती असंच झाकण ठेवून घेऊया आणि एक 5 ते 7 मिनटानंतर परत बघूया। तर बरोबर आपण 5 ते 7 मिनटानंतर आपण बघतोय, आता तुम्ही बघू शकता मी सुरी परत घालून बघते बघा, सुरीला अजिबात काही लागत नाही आहे, म्हणजे बरोबर केक आपला बेक झालेला आहे। इथं बघू शकता मला 41 मिनटं लागलेली आहेत हा केक आहे तो बेक होण्यासाठी। अप्रतिम असा केक दिसतोय का नाही। आता काढून आपण थंड करत ठेवूया, त्याच्यावरती एक नॅपकिन ठेवायचा आहे म्हणजे केक आहे तो सॉफ्ट राहतो। सध्या आज आहे ना ते पाऊस सुरू झालेला आहे आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त पक्षी ओरडत आहेत आणि सगळी झाडी आहेत ती ओली झालेली आहेत, पाऊस खूप सारा पडलेला आहे आज। तर तुम्हाला बघू शकता इथं मस्त अशी झाडी दिसते की नाही।
तर आपण तोपर्यंत केक थंड होतोय तोपर्यंत आपण पक्ष्यांचा आवाज वगैरे ऐकून घेऊया. छान असे पक्षी ओरडतायत मस्तपैकी. बघा काय वातावरण छान झालेलं एकदम थंडगार. खूप अशी गरमी होते आणि खूप दिवसानंतर असं वातावरण झालेलं आहे. अप्रतिम असं दिसतंय बघू शकता. चला तर आता केक थंड करायला ठेवला होता. कमीत कमी मी अर्धा तास आहे तो केक थंड करायला ठेवलेला आहे आणि अर्ध्या तासानंतर आपण बघूया की केक कसा दिसतोय ते. आता इथे बघू शकता अर्धा तास झाला आहे आणि केक एकदम परफेक्ट थंड झालेला आहे. नॅपकिन ठेवल्यामुळे काय होतं केक आहे तो ड्राय पडत नाही आणि मॉइस्ट राहतो. आता इथे बघू शकता आपण आता त्याच्या साईडचे कडाई हा इझिली निघला जातो. फक्त सुरीच्या साहाय्याने थोडासा मोकळा करायचा आणि मग पलटी करून घ्यायचा. एखाद्या ताटामध्ये पण पलटी करू शकता किंवा मग असं तुम्ही याच्यावरती पण पलटी केला नाही बघा लगेच निघाला जातो. आणि आता जो तुम्ही त्याच्यावरती पेपर घातला असेल तर अशा पद्धतीने पेपर आहे तो काढून घ्यायचा. एकदम इझिली असा ह्याचा पेपर आहे तो निघाला जातो. आणि काय मस्त असा कलर आलेला आहे अप्रतिम. एकदम छान असा आपला मँगो केक बेक झालेला आहे. अप्रतिम असा दिसतोय. जेवढा छान दिसतोय ना त्याच्यापेक्षा छान खायला लागतो आणि मुलांना तर हा खूपच आवडेल. तर बघू शकता आपला केक तयार झालेला आहे. आता आपण हा कट करून घेऊया. तुम्हाला हवा असेल त्या आकारामध्ये तुम्ही हा कट करून घेऊ शकता. इथे मी साईडच्या कडा आहेत त्या कापून घेते आणि चौकोनी आकारामध्ये कट करून घेणार आहे. दिसायलाही खूप छान दिसतं आणि चवही व्यवस्थित करता येतं. अशा पद्धतीने आपण साईडचे आहेत ते पण आपण नंतर कट करून घेणार आहे. त्याच्याही चौकोनी आकार आपल्याला कट करता येतात नंतर. आता इथे बघू शकता आपण हे बाजूला ठेवूया आणि मधला जो आकार आहे चौकोनी कट केलेला तो आपण कट करून घेऊया. अप्रतिम असा केक तयार होतो. मुलांच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत. इकडून आल्यानंतर तिकडून आल्यानंतर सारखं काही ना काहीतरी खायला मागत असतात. अशा पद्धतीचा केक तुम्ही बनवून ठेवला तरी ते दुधासोबत किंवा असाही खाऊ शकतात. इथं बघू अप्रतिम असा केक तयार झालेला आहे. तर हे आंब्याचं सीझन संपण्याआधी नक्की असा एकदा केक बनवून बघा आणि तुम्हाला पण आवडेल आणि मुलांनाही खूप आवडेल. तर बघू शकता काय मस्त असा झालेला आहे अप्रतिम. चला तर मग आपण आता सर्व करून घेऊया. केक बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना. मग नक्की बनवून बघा. काय मस्त असा कलर आलेला आहे आणि तुटी फुटी त्याच्यावरती टाकल्यामुळे काय होतं एक छान असा लुक येतो त्याला आणि मुलंही खूप आवडीने खातात. बघा आता हा केक छानपैकी आपला तयार झालेला. आपण आता थोडासा मोडून बघूया. तुम्हाला दाखवते काय सॉफ्ट मस्त असा केक तयार झालेला आहे अप्रतिम. आपल्या केक मँगोच्या आणखीनही 2-3 रेसिपी मी यूट्यूबवरती अपलोड केलेल्या आहेत. त्याही तुम्ही पाहू शकता. त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. नक्कीच बघा. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. इथपर्यंत जर व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही रेसिपी पाहण्यासाठी. थँक्यू.